भटक्या कुत्र्यांना जीवनदान देऊन सामाजिक बांधिलकीचे जतन। राजुरा येथील आपुलकी फाउंडेशनच्या मुख्य संयोजिका कृतिका सोनटक्के आणि त्यांची संपूर्ण टीम सामाजिक बांधिलकी म्हणून भटक्या कुत्र्यांची निस्वार्थपणे सेवा करीत आहे। गेल्या 5 वर्षांपासून जवळपास 500च्या वर भटक्या कुत्र्यांना यांच्यामुळे जीवनदान मिळाले असून फाउंडेशनच्या अध्यक्षा कृतिका सोनटक्के, उपाध्यक्षा रमा ऐटलावार, सचिव कविता कुमार, सहसचिव भावना रागीट, कोषाध्यक्षा सुनीता जमदाडे, संचालक रश्मी साहू, शुभम सरकार, मनीष बोरकर, बळवंत ठाकरे, किरीट बोलम, रक्षा शर्मा आणि नियमित मोफत सेवा देणारे पशुसंवर्धक सहाय्यक आयुक्त डॉक्टर सुचिता धांडे, पशुधन विकास अधिकारी डॉक्टर नरसिंग तेलंगे, डॉक्टर सचिन धारकरी यांच्या सहकार्यातून राजुरा शहरातील शेकडो कुत्रे, मांजर, गायींना जीवनदान मिळाले आहे। मुक्या जनावरांना सुद्धा भावना असते, त्यांना प्रेमाची गरज असून भटक्या कुत्र्यांनाही जगण्याचा अधिकार आहे। त्यांच्यावर विविध प्रकारे अत्याचार करणे, विनाकारण दुखापत करणे देवालाही मान्य नाही। आपुलकी फाउंडेशनच्या या निस्वार्थ कार्याला आमचा सलाम, अशी भावना पशुप्रेमी व्यक्त करीत आहे। कोरपणा लाईव्हसाठी गडचांदूरवरून सय्यद मुमताज अली यांची रिपोर्ट। माझं नाव सौ कृतिका सोनटक्के। पहिलेपासूनच मी थोडी भावनाप्रधान आहे। मला सगळ्यांना मदत करायला आवडते, त्यातच ॲनिमल लवर मी अगदी लहानपणापासूनच आहे। म्हणजे पहिलेपासून माझ्याकडे ॲनिमल्स आहेत। काही दिवस आमच्याकडे कॅट्स होता, आतासुद्धा माझ्याकडे 2 स्ट्रे डॉग आहे। आणि त्याच प्रेरणेतून मग माझ्या आजूबाजूच्या या एरियातल्या मी डॉगचं सगळी सेवा करायची। कधी एखादा जखमी झाला त्यांना औषध देणे, त्यांना मलमपट्टी करणे। तर आणि मग अशातच मग काही डॉग आले। बऱ्याचशा आम्ही गायींनासुद्धा चांगलं केलं। बऱ्याचशा कुठे ॲक्सिडेंट झाला, कुठे गाय आजारी असेल तर आम्हाला सतत फोन येत असतात। आम्ही तिथे जातो, त्यांना ट्रीटमेंट करतो। आम्ही स्वतःच्या पैशांनी हे सगळं काम करतो। आम्हाला डोनेशन फार कमी येतं। काही डोनर्स आहे इथे बऱ्यापैकी, पण तेही फारसं काही डोनेशन येत नाही। बाकीचा खर्च आम्ही स्वतःच करतो इथे। त्यानंतर ह्या कामामध्ये आम्ही वर्षभरामध्ये आम्ही इथे 2 आतापर्यंत स्वखर्चाने 2 स्टरलायझेशन कॅम्प घेतलेले आहे। वर्षभरात आम्ही 2-3 व्हॅक्सिनेशन कॅम्प घेतलेला आहे। त्याच्यानंतर रेडियम बेल्ट बांधण्याचा सुद्धा उपक्रम घेतलेला आहे। शाळेंमध्ये जनजागृती करण्याचा सुद्धा आम्ही कॅम्प घेतलेला आहे। आणि ह्या कामामध्ये इथे ज्या आम्हाला धांदे मॅडम होत्या त्या आम्हाला खूप मदत करायच्या। त्याचप्रमाणे इथे तेलंग सर आहे, चंद्रपूरचे कडूकर सर आहे, यांची पण आम्हाला बऱ्यापैकी मदत मिळते। आणि ह्या धांदे मॅडमची तर खूप मदत मिळत असते आम्हाला।